नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो टीम आपलं मराठी चॅनल. मित्रांनो, आज आपण ब्लिचिंग वापरून शेड निर्जंतुकीकरण कसं करायचं त्याविषयी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण हे 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. 200 लिटरचा ड्राम होता, त्यातला आपण कापलेलं आहे, अर्ध अर्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे 100 लिटर पाणी आहे. आता हे आपण 100 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि शेड पूर्णपणे आपण खाली सोडून घेतलेलं आहे, जेणेकरून शेडमध्ये शेडमधली हवा पास होणार नाही आणि याचं चांगल्या प्रकारचं पॉयझन शेडमध्ये तयार होईल. त्याच्यासाठी आपण आता हे शेड खाली सोडून घेतलेलं आहे. आणि आता याच्यात आपण ब्लिचिंग किती वापरायचं, तर याच्यासाठी आपल्याला 5 किलो ब्लिचिंग 100 लिटरला पाण्याला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये ब्लिचिंग टाकून घेणार आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये 5 किलो ब्लिचिंग टाकून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपण त्या ब्लिचिंग टाकल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे याला ढवळून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये गाठी तयार होतात ब्लिचिंगच्या पावडरच्या, तर त्या गाठीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. आता ब्लिचिंग हे फार महत्त्वाचं निर्जंतुकीकरणामधलं औषध आहे, पावडर आहे. परंतु याचा वापर आपण फक्त खाली जमिनीवर करू शकतो. रॅकवरती आपण याचा वापर करू शकत नाही, कारण की याच्यामुळे रॅक गंजते. रॅकवरती किंवा शेडच्या पाईपवरती आपण याचा वापर करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचा फक्त सडा आता आपल्याला जमिनीवर टाकून घ्यायचा आहे. आणि हे एक गॅस पॉयझन प्रकारामधलं औषध हे असल्यामुळं, पावडर असल्यामुळं याच्याला आपल्याला काय करायचं आहे, नाकाला बांधून घ्यायचं आणि जे कपडे आपण वापरणार आहे ते खराब वापरायचे, कारण की ब्लिचिंगचे डाग मोठ्या प्रमाणात पडतात आणि कपडा फाटतो पण याचे डाग जात नाही. अशा पद्धतीचं याचं दुष्परिणाम आहे. तर तर मित्रांनो, आता आपण याला सडा टाकून घेणार शेडमध्ये. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आपण हे खाली सडा टाकून घेतलेला आहे आणि ब्लिचिंगचं थोड्या अवशेष बाकीचे. तर एक अशा छोटं पावडर राहिलं तरी काही अडचण नाही, परंतु मोठ्याल्या गाठी आपल्याला राहून द्यायचे नाही आहे. त्या जर राहिल्या तर त्याचा रिझल्ट आपल्याला तेवढ्या प्रमाणात भेटत नाही. तर एक छोटीशी माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करायला विसरू नका. आणि अद्याप आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती मी आपल्यासमोर घेऊन येतच असतो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.